संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या एका देखरेख अहवालानुसार 10 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या प्राणघातक कार बॉम्बस्फोटासाठी भारतीय उपखंडातील अल कायदा या संघटनेला अधिकृतपणे जबाबदार धरण्यात आलं आहे। या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते। हा स्फोट वाहनात ठेवलेल्या तात्पुरत्या स्फोटक उपकरणाचा वापर करून घडवून आणण्यात आला होता। राष्ट्रीय तपास संस्थेने या कार स्फोट प्रकरणात 10 जणांविरुद्ध 7500 पानांचं आरोपपत्र दाखल केलं असून या प्रकरणात अन्सार गझवत उल हिंद या अल कायद्याच्या शाखेशी जोडलेल्या उच्च शिक्षित वैद्यकीय व्यावसायिकांच्या एका गुप्त दहशतवादी मॉड्यूलचा हात आहे। पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री